हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कालच्या व्हिडिओत आपण बघितले होते प्रेझेंट टेन्स आणि त्याचे 4 टाईप्स. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. तर आपण कधी यूज करतो? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड टू टॉक अबाउट अन ॲक्शन दॅट इज हॅपनिंग राईट नाऊ और ॲट धिस मुमेंट. म्हणजे चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ जो सध्या बोलताना किंवा विचार करताना चालू असलेली क्रिया म्हणजे ॲक्शन दॅट इज हॅपनिंग नाऊ दर्शवतो. जसे की मी खात आहे, आय एम इटिंग नाऊ. तो वाचत आहे, ही इज रीडिंग. असं बोलायचं असेल किंवा याबद्दल सांगायचं असेल तर आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. तर त्याचा फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चर काय आहे? तर सब्जेक्ट, दॅन इज, ॲम, आर, दॅन वर्ब, दॅन आय एन जी प्रत्यय लावतो. तर सब्जेक्ट कोणते कोणते? आय, ही, शी, इट, यू, वी, देअर. आणि हेल्पिंग वर्ब ॲम, इज, आर. तर आय असेल तर ॲम यूज करणार, ही, शी, इट असेल तर इज यूज करणार, यू, वी, देअर असेल तर आर यूज करणार. तर आता तुम्हाला सेंटेन्स तयार करायचे. तर तुम्ही सेंटेन्स कसं तयार करणार आपण बघूया. की इथे तुम्ही त्या स्ट्रक्चरनुसार तुम्ही फॉर्म्युलानुसार सेंटेन्स कसं तयार होतो. सो आय ॲम इटिंग फूड. आय हे सब्जेक्ट आहे, ॲम इज हे हेल्पिंग वर्ब आहे आणि इट हे वर्ब आहे आणि आय एन जी लावले. आय ॲम इटिंग फूड चालू वर्तमान काळ आहे ती, म्हणून आय ॲम इटिंग फूड मी सध्या जेवण खात आहे. शी इज स्टडीइंग नाऊ ती आता अभ्यास करत आहे. शी इज स्टडीइंग नाऊ. दे आर प्लेइंग क्रिकेट ते सध्या क्रिकेट खेळत आहेत. वी आर वॉचिंग टी व्ही. वी असेल तर आर यूज करणार. वी आर वॉचिंग टी व्ही. आम्ही टी व्ही पाहत आहोत. ही इज वर्किंग इन द ऑफिस. तो ऑफिसमध्ये काम करत आहे. ही इज वर्किंग इन द ऑफिस. नेक्स्ट बघूया कॉमन मिस्टेक जे तुम्ही करता. सुरुवातीला आय ॲम इट फूड असं नाही म्हणायचं. आय ॲम इटिंग फूड. आय ॲम इटिंग फूड. शी इज प्ले असं नाही. शी इज प्लेइंग. तर वर्बला आय एन जी लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता बघूया निगेटिव्ह सेंटेन्स कसे बोलतो आपण. आय ॲम नॉट वर्किंग. मी काम करत नाही. शी इज नॉट कमिंग. ती येत नाही. देन बघूया क्वेश्चन फॉर्म असेल तर आपण फॉर्म्युला कसा यूज करतो. ॲम, इज, आर, दॅन सब्जेक्ट, दॅन वर्ब, आय एन जी. आर यू स्टडिंग. तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे, तू अभ्यास करत आहेस का? आर यू स्टडिंग. इज शी स्लीपिंग. ती झोपत आहे का? ती झोपत आहे का? इज शी स्लीपिंग. इज द टीचर एक्सप्लेनिंग द लेसन. इज द टीचर एक्सप्लेनिंग द लेसन. आर यू वॉचिंग दिस व्हिडिओ. आर यू वॉचिंग दिस व्हिडिओ. दॅन आता डेली लाईफमध्ये आपण कोणते कोणते सेंटेन्स बोलू शकतो जे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण बोलतो. मी बाजारात जात आहे. आय ॲम गोइंग टू द मार्केट. आय ॲम गोइंग टू द मार्केट. ती जेवण बनवत आहे. शी इज कुकिंग फूड. शी इज कुकिंग फूड. मी इंग्रजी शिकत आहे. आय ॲम लर्निंग इंग्लिश. आय ॲम लर्निंग इंग्लिश. बघा इथे आय सब्जेक्ट आहे, ॲम हेल्पिंग वर्ब आहे आणि लर्न वर्ब आहे आणि आय एन जी लावला आहे. तर आय ॲम लर्निंग इंग्लिश. दे आर वेटिंग फॉर द बस. ते बसची वाट पाहत आहे. दे आर वेटिंग फॉर द बस. वी आर टॉकिंग ऑन द फोन. आम्ही फोनवर बोलत आहोत. ही इज ड्रायव्हिंग अ कार.
तो गाडी चालवत आहे. ही इज ड्रायव्हिंग अ कार. द बेबी इज स्लीपिंग. आय एम रायटिंग अ मेसेज. मी संदेश लिहित आहे. आय एम रायटिंग अ मेसेज. शी इज वॉशिंग क्लोथ्स. ती कपडे धुत आहे. शी इज वॉशिंग क्लोथ्स. वी आर प्रिपेअरिंग फॉर द एक्झाम. आम्ही परीक्षेची तयारी करत आहोत. वी आर प्रिपेअरिंग फॉर द एक्झाम. आम्ही परीक्षेची तयारी करत आहोत. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहेत जे तुम्ही डेली लाईफमध्ये यूज करता. जसं की आय एम गोइंग टू मार्केट. शी इज कुकिंग फूड. आय एम लर्निंग इंग्लिश. दे आर वेटिंग फॉर द बस. वी आर टॉकिंग ऑन द फोन. ही इज ड्रायव्हिंग अ कार. असे तुम्हाला ॲटलिस्ट 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहेत. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला प्रेझेंट टेन्सचे 4 टाईप्स माहिती करून घ्यायची असेल किंवा समजून घ्यायची असेल प्रेझेंट टेन्स काय आहे, त्याचे कोणते कोणते 4 टाईप्स आहेत, तर याच्या आधीचा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच समजून जाईल. थँक्यू. बाय.